बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच ज्यांची आपण आज जयंतीच्या निमित्ताने हा 3 दिवसीय महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे, असे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक आणि प्रख्यात बौद्ध पंडित उर्गेन संघरक्षित या तीनही महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतोय आणि सर्वप्रथम आपणा सर्वांना बनते संघरक्षित यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी, तसेच आजच्या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन करीत असणारे माझे मित्र धम्ममित्र आटे सर, तसेच ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक रूपाने आपल्यासोबत काही हितकूच केली असे आदरणीय धम्ममित्र गोटे सर, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व धम्मचारिणीगण, धम्ममित्र बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। खरं तर अतिशय आनंदाचा हा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या ठिकाणी या 1 दिवसीय धम्मशिबिराच्या निमित्ताने का होईना आपण एक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो विषय म्हणजे उर्गेन संघरक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरेखुरे अनुयायी कसे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर उर्गेन संघरक्षित यांच्याविषयी, त्यांच्या लाईफविषयी आत्ताच आपण प्रास्ताविकमधून माहिती बघितलेली आहे, त्यामुळं मी पुन्हा त्याच्यात जाणार नाही। परंतु उर्गेन संघरक्षितांची जयंती आपण का साजरी करावी हाही एक महत्त्वाचा प्रश्नच माझ्यापुढे उभा होतो आणि या प्रश्नाला धरूनच आपण या विषयाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरंच संघरक्षितांची जयंती का साजरी व्हावी। आजपासून म्हणजे अर्थात काही सेंटरला कालपासून, काही त्याच्या आधीपासून सुद्धा 21 तारखेपासून सुद्धा संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाची केंद्र आहेत, जवळपास 56 देशांमध्ये हा महोत्सव गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला आहे आणि तो येणाऱ्या काही दिवसपर्यंत तो राहणार आहे। तर निश्चितच अशा महापुरुषांची जयंती का साजरी करावी, तर आपल्याला हे माहिती आहे की कुठलेही महापुरुष हे समाजासाठी झटत असतात, ते त्यांचं संपूर्ण जीवन हे समाजासाठी समर्पित करीत असतात, ते लोककल्याणासाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते खर्ची घालत असतात आणि त्यांच्या जे काही ते कार्य करतात त्या कार्यामधून खऱ्या अर्थानं लोककल्याण साधलं जातं। अनेक लोकांच्या जीवनामध्ये सुखावतीचे दिवस येतात, अनेक लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस ते आणतात आणि त्यांची मग कृतज्ञता म्हणून, त्यांच्या कार्याची कृतज्ञता म्हणून आपण अशा महापुरुषांची जयंती आपण नेहमी साजरी करीत असतो। आपण जो विषय आहे की बाबासाहेबांचे खरे अनुयायी कसे आहेत, आपणही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि म्हणून आपलीसुद्धा बाबासाहेबांविषयी प्रगाढ अशी श्रद्धा आहे। आणि आपण बरेचदा बघतो की जेव्हा आंबेडकर जयंती असतं तर त्या 14 एप्रिलच्या निमित्तानं अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात आणि 14 एप्रिलला मग अनेक आपल्या समाजातील तरुण तरुणी अतिशय बेधुंदपणे नाच गाणे करतात, नाचतात, डीजेवरती नाचतात। पण ते केवळ नाचत नाहीत तर ते काही पदार्थ पिऊन नाचतात, अर्थात आपल्याला माहिती आहे दारू पिऊन नाचतात। आणि मग जेव्हा आपण अशी यूथ जे आहेत, हे काही जे युवक आहेत, जेव्हा आपल्याला असं दिसतंय की ते युवक आहेत आणि ते आंबेडकरांची जयंती फार अतिशय उत्साहाने साजरी करत आहेत, तेव्हा आपल्याला बऱ्याच लोकांना असे प्रश्न निर्माण करतात की खरंच हे लोक जे आहेत, हे जे युवक आहेत, हे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत का? ते बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकतात का? तर बऱ्याच लोकांचं असं म्हणजे जे काही विचार करतात त्या गोष्टींविषयी, तर आपण बरेचदा असे म्हणतो की हे बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकत नाही।
बाबासाहेबांवर यांची श्रद्धा आहे का, तर बरेच लोक म्हणतात की यांची बाबासाहेबांवर श्रद्धा नाही आणि म्हणूनच ही लोक, ही तरुण मंडळी मद्य सेवन करून, दारू पिऊन अशा प्रकारचे नाचतात. पण मला या ठिकाणी असं वाटतं आहे की मी जेव्हा या घटनेविषयी विचार करतो आहे, आम्ही पण बरेचदा याच्यावर चर्चा करतो, तर बरेच लोक 14 एप्रिलला मी पण स्वतः रॅलीज पाहायला जातो, मुलांना घेऊन जातो आहे, त्या उत्साहामध्ये त्यांना सहभागी करून घेतो आहे. तर बरेच जे साहित्यिक क्षेत्रातली लोकं आहेत, की जे काही धर्मकार्यात काम करणारी लोकं आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोकं आहेत, ते म्हणतात की सर तुम्ही कशी काय रॅली पाहायला आलेत, हे काय या दारू पिणाऱ्या मुलांचा नाच पाहायला आलेत का. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणतात की ही बाबासाहेबाची अनुयायी नाहीत. पण मला असं वाटते की मी जेव्हा विचार करतो त्या घटनेचा, तेव्हा मला असं वाटतं आहे की ते बाबासाहेबाची अनुयायी आहेतच. कारण त्या घटनेचं जर आपण सूक्ष्मपणे निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळेल, म्हणजे तुमचा पण तो अनुभव असेल. हे जे युवक आहेत, युवती आहेत, ही लोक 13 एप्रिलला नाही नाचत, ना ते 15 एप्रिलला नाचत, ना ते 16 एप्रिलला नाचत, ते फक्त नाचतात 14 एप्रिललाच. बरं, दारू प्यायचा प्रश्नच नाही, तो वर्षभर 365 दिवस पितात. दारू प्यायची असेल तर कोणताही दिवस त्यांच्यासाठी मोकळा आहे. पण ते 14 एप्रिलला दारू पिऊन नाचतात, ते 13 एप्रिलला नाही नाचत, ते त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाला नाही नाचत, ते त्यांच्या आईवडिलांच्या वाढदिवसाला नाही नाचत, परंतु ते फक्त 14 एप्रिलला नाचतात. आणि मग मला असं वाटते की हे 14 एप्रिलला नाचणारी हे अनुयायी नाहीत का. तर मी त्याच्यामागे असा विचार करतो की तीसुद्धा मंडळी बाबासाहेबांची अनुयायीच आहेत. आता प्रश्न आहे की मग हे अनुयायी आहेत, मग बाबासाहेबांनी तर हे सांगितलं नाही, चुकलं कुठे, ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूया की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता कशी व्यक्त केली पाहिजे, एखाद्या महापुरुषाची जयंती कशा प्रकारे साजरी केली पाहिजे, एखाद्या महापुरुषाविषयीची श्रद्धा कशी व्यक्त केली पाहिजे, हे सांगणारा महापुरुष म्हणा किंवा हे सांगणारा गुरु, जसा संघरक्षित यांच्या स्वरूपामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाला जे गुरु लाभलेत, तर अशा टाईपचे गुरु त्यांना मिळाले नाही, अशा टाईपचं त्यांना मार्गदर्शन त्यांच्या बालपणापासून तर त्यांच्या युवा अवस्थेपर्यंत त्यांना मिळालं नाही. आणि म्हणून ते अशा प्रकारे त्यांची श्रद्धा किंवा कृतज्ञता ते व्यक्त करत असतात. आणि त्याच्यामुळं मग हे जे युवक आहेत, त्यांच्यामध्ये गळ्यामध्ये पंचशीलचा दुपट्टा असतो, डोक्याला निळा फेटा असतो, कपाळावर जयभीमच्या पट्ट्या असतात, तर हे जे आहे हा अतिशय उत्साहाने ही लोक करतात. परंतु ते बाबासाहेबाची अनुयायी नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांचीसुद्धा बाबासाहेबाविषयीची श्रद्धा आहे. फक्त ती श्रद्धा कशी व्यक्त करायची हे त्यांना माहीत नसल्यामुळं ते अशा प्रकारची श्रद्धा किंवा त्यांची उत्साह ते व्यक्त करतात. आणि मग बाबासाहेबांना असं डोक्यावर घेण्यापेक्षा ते डोक्यात कसा घेतला पाहिजे, बाबासाहेबांना आपण समजून कसं घेतलं पाहिजे, हे शिकवणारे जे गुरु आहेत ते उर्गेन संरक्षित आहेत. उर्गेन संरक्षितांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर खऱ्या अर्थानं आपल्या अनुयायांना, बाबासाहेबांच्या अनुयायांना त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता कशा प्रकारे व्यक्त केली पाहिजे, हे खऱ्या अर्थानं उर्गेन संरक्षितांनी आपल्याला शिकवलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं उर्गेन संरक्षिती बाबासाहेबांचे खरे अनुयायी ठरतात. आता जसं की 6 डिसेंबर 1956ला जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्या दिवशीला उर्गेन संरक्षित नागपूर या शहरामध्ये होते. आणि मग त्यांनी तिथे जसं आत्ताच गोटेसाहेबांनी सांगितलं की त्या कस्तुरचंद पार्कवर जी सभा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब उर्गेन संरक्षित म्हणतात की बाबासाहेब तुमच्यामध्ये अजूनही जिवंत आहेत, ते त्यांच्या विचाराच्या स्वरूपात आहेत.
त्यांचे विचार आपण जेवढे जतन करू तेवढे बाबासाहेब आपल्यामध्ये अधिक दीर्घकाळ जिवंत राहणार आहेत. तर ही जी कृतज्ञतेची भावना आहे, ही जी काही बाबासाहेबांनी उर्गेन संरक्षितांनी बाबासाहेबांविषयी जी आपल्या अनुयायांना त्यांनी सांगितलं, ही खऱ्या अर्थानं खऱ्या अनुयायाचं लक्षण आहे. उर्गेन संरक्षितांनी अजून काय शिकवलं आपल्याला, तर बाबासाहेब गेल्यानंतर खरंच आपला 14 ऑक्टोबर 1956ला आपण सर्व बौद्ध झालोत आणि लागलीच 7 आठवड्यामध्ये बाबासाहेबांचं निधन झालं आहे. आमच्या 2-4 दिवसापूर्वी आमचा मित्रवर्ग होता आणि नगराळे साहेबांनी अतिशय सुंदर प्रश्न त्या वर्गामध्ये आम्हाला विचारला की खरंच त्यावेळेला 14 ऑक्टोबर 1956ची ही अवस्था होती का आपल्या समाजाची, की आपल्याला काही गोष्टी माहिती होत्या, बुद्ध धर्माविषयी आपण काही जाणत होतो. अहो त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा कुणीतरी त्रिशरण पंचशील म्हणजे त्याला काय म्हणता येईल की पहिल्यांदा त्यांनी त्रिशरण पंचशील ऐकलेलं असेल अशी पण घटना असू शकते. म्हणजे अनेक लोकांनी त्याच्या आधी त्रिशरण काय असते, पंचशील काय असते याची सुद्धा त्यांना माहिती नसू शकते. अशा प्रकारची अवस्था त्या काळामध्ये 1956ची होती. आणि 56 नंतर दीक्षा झाल्यानंतर लागलीच 7 आठवड्यामध्ये बाबासाहेबांचं जेव्हा महापरिनिर्वाण होतं, त्या महापरिनिर्वाणानंतर मग हा जो सैरावैरा झालेला जो हा बौद्ध समाज आहे, या समाजाला खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संरक्षितांनी केलेलं आहे. आता ते कसं केलं आहे की जसं आपले त्रिरत्न ज्याला म्हणतो आपण, बुद्ध धम्म संघ, हे आपल्या जीवनाचा आदर्श आहे. आता ही त्रिरत्न जे आहेत, ह्या त्रिरत्नाला बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला माहिती होत्या का? नाही. त्या कोणी आपल्याला शिकवल्या का? नाही. ज्या वेळेला जो भिक्षू संघ होता तो सुद्धा त्यावेळेला प्रशिक्षित होता का? तर अजिबात नाही. आणि बाबासाहेबांचं भिक्षू संघाविषयीचं काय मत आहे ते 1950चा लेख जर वाचला तर आपल्याला सगळं समजून येईल. आम्ही काही वर्षापूर्वी एक मित्रवर्ग, आपला युवकांचा वर्ग चालवत होतो. या कोरोनापासून काही खंड पडला. एक युथ आला वर्गाला आणि मी म्हटलं की चला आता पंचांग प्रणाम करूया आपण. आम्ही 3 वेळा वंदन केलं आहे, त्याने मात्र 4 वेळा वंदन केलं आहे. तर मी म्हटलं कदाचित विसरला असेल तो, त्याच्यामुळे त्याने 4 वेळा वंदन केलं असेल. वर्ग संपल्यावर तो माझ्यापाशी आला. सर म्हणे तुम्ही 3च वेळा वंदन शिकवता, मला वाटते म्हणे काहीतरी चुकता तुम्ही. तर मी म्हटलं ठीक आहे, होऊ शकते माझी चूक. मला काय अँगल आहे तुझा 4 वेळा वंदन करण्याचा? तर म्हणे बघा, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय म्हणे. बाबासाहेब महत्त्वाचे नाही का म्हणे आपल्यासाठी? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हे जे यूथ होता तो यूथ म्हणजे एकदम म्हणजे कसा इंजिनिअरिंग झालेला ग्रॅज्युएट मुलगा होता. आता आपण विचार करू शकतो की एखादी इंजिनिअरिंग झालेला ग्रॅज्युएट मुलगा जेव्हा अशा प्रकारचा विचार करतो की आपण 4 वेळा वंदन करायला पाहिजे, म्हणजे आपण पंचांग प्रणाम का करतो, तो 3दा का करतो, हेच आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही. म्हणजे 56ची गोष्ट तर दूरची आहे, परंतु म्हणजे 2017-18च्या काळात म्हणजे आज 65 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला 3च वंदन का करायचे, बुद्ध धम्म संघ म्हणजे काय, त्यांना शरण जाणे म्हणजे काय, या ज्या गोष्टी आहे या अजूनही आपल्याला 70 वर्षानंतर सुद्धा अजूनही आपल्याला उमगलेल्या नाही, आपल्याला त्या समजलेल्या नाही. आणि ही आजच्या तरुणांची अशा प्रकारची अवस्था आहे. तर संरक्षितांनी काय केलं तर त्यांनी बुद्ध धम्म संघ म्हणजे काय, त्याला शरण जाणे म्हणजे काय, शरण जाताना काय कृती करायची आहे, त्यांना आपण शरण का जातो, शरणगमन म्हणजे काय, ही गोष्ट शिकवलेली आहे. साधा एक शरणगमन शब्द आहे जो बुद्ध धम्म संघाविषयी आम्ही वापरतो त्रिरत्न बौद्ध महासंघात. हा शरणगमनाचा अर्थ बुद्ध धम्म संघ म्हणजे काय आणि त्या बुद्ध धम्म संघाला शरण जाणे म्हणजे काय, याच्यासाठी सुद्धा 10 दिवसाचं 8 दिवसाचं शिबिर आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो.
साधी श्रद्धा हा विषय आहे की श्रद्धा म्हणजे काय, कशाला श्रद्धा म्हणायचं, ती कशा प्रकारे व्यक्त करायची, याच्यासाठी सुद्धा 7 ते 8 दिवसाचं आमचं श्रद्धा नावाचं शिबिर आम्ही करतो. संघ म्हणजे काय याविषयी आम्ही 7 ते 8 दिवसाचं शिबिर करतो. म्हणजे एक एक विषय हा 8-8, 10-10 दिवस शिबिरांमधून आणि गटचर्चेमधून तो समजून घेतला जातो. आणि एवढी सखोल शिकवण संरक्षितांनी बौद्ध जगतापुढे ठेवलेली आहे. आणि त्या अर्थाने बाबासाहेबांना जे काही साध्य करायचं होतं ते काम, बाबासाहेबांचं पुढचं काम संरक्षितांनी पूर्ण केलेलं आहे किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अर्थाने संरक्षित हे खऱ्या अर्थाने खरे अनुयायी ठरतात. आता पंचांग प्रणामाचं म्हटलं, एक मुलगा तसाच दुसरा मुलगाचा सांगतो त्याच वर्गातल्या, पण ते 1-2 महिन्यानंतर घडलेली घटना आहे. आम्ही चला म्हटलं पंचांग प्रणाम करून आपण वर्ग संपूया. आणि आमचा क्लास संपल्यानंतर आम्ही पंचांग प्रणाम करायला लावला मुलांना आणि आम्ही 3दाच वंदन केलं पुन्हा. तो मुलगा उठल्यावर म्हणते, सर म्हणते तुम्ही बोलले एक आणि कृती केली म्हणते दुसरी. म्हटलं कसं काय, तर म्हणे तुम्ही म्हटलं म्हणे पंचांग प्रणाम करा आणि तुम्ही 3दा वंदन केलं म्हणे, मीच एकट्याने 5 वेळा वंदन केलं म्हणे. आता म्हणजे इतक्या गैरसमज आहे युवकांचे की म्हणजे पंचांग प्रणाम म्हणजे मग 5 वेळा प्रणाम असा त्याचा अर्थ जर घेत असू तर खरंच आपल्याला बुद्ध धर्माचं म्हणजे बेसिक तरी माहिती आपल्या या युवकांना किंवा नवीन पिढीला आहे का. म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 नंतर आपण बौद्ध झाल्यानंतरही आपण बौद्ध धर्माचं खऱ्या अर्थानं आपलं प्रशिक्षण झालं का हे खरंच तपासण्याची आपली वेळ आलेली आहे. तेव्हा त्या मुलाला मी समजून सांगितलं की पंचांग प्रणाम म्हणजे 5 वेळा प्रणाम नाही, तर आपल्या शरीराच्या 5 भागांनी करत असलेलं वंदन म्हणजे पंचांग प्रणाम. तर म्हणजे कोणते 5 भाग, मग त्याला सांगितलं की आपण जे पंचांग प्रणाम करतो तर पंचांग प्रणाम करताना आपण 5 भागांनी म्हणजे शरीराच्या 5 भागांनी आपण संपूर्ण आपलं अस्तित्व बुद्धासमोर झोकतो. ते म्हणजे 2 हात, 2 गुडघे आणि 1 कपाळ. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत म्हणजे बुद्ध धम्म संघाच्या संबंधाने असेल, शरण जाण्याच्या संबंधाने असेल. मी एकदा सेवाग्रामला हिवरे लेआउटला बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे मला लोकांनी सांगितलं, वेळेवर त्यांनी विषय दिला की बुद्ध धर्माच्या अंधश्रद्धेवर बोला. आणि मग मी ते काही बोललो. मला काही लोकांनी प्रश्न विचारले, लोक इक्तू बाबाकडे जातात, इकडे जातात, तिकडे जातात, त्याच्यावर बोला. हे बाबा आहेत, लोक समोर बाबासाहेबाचे फोटो लावतात, बुद्धाचे लावतात, आतमध्ये वेगळे काही फोटो असतात. म्हणजे याचं काय करायचं. तर म्हटलं काय करायचं, त्यांना माहिती शरण स्थान काय आहे, बुद्ध धम्म संघ काय आहे, त्याला बुद्धम शरणम गच्छामीचा अर्थ काय होतो, धम्मम शरणम गच्छामीचा अर्थ काय होतो, संगम शरणम गच्छामीचा अर्थ काय होतो हेच माहीत नाही त्यांना. नथी मे शरणं अय्यंग बुद्धो मे शरणं अय्यंग एतेन सज्ज वज्जेन होतु मे जय मंगलम. ही गाथाच आपल्याला आजपर्यंत 75 वर्षात समजलेली नाही. त्याच्यामुळे आपण बुद्ध धम्म संघाच्या व्यतिरिक्त कोणीतरी बाबाला आपण शरण जातो. कारण माझं बुद्धाशिवाय कुठलंही दुसरं शरणस्थान नाही असं जेव्हा तुम्ही समजून उमजून जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्ही दुसऱ्या बाबाला पूजण्याचा किंवा त्याची आचार म्हणजे पूजा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. परंतु आम्हाला या गाथेंचा सुद्धा अर्थ कळलेला नाही आहे आणि ही आपली 75 वर्षानंतरची शोकांतिका आहे. आणि मग अशा प्रकारे संरक्षितांनी या सर्व बाबीवर प्रकाश टाकून खऱ्या अर्थाने बुद्धाला शरण जाणे म्हणजे काय, नथी मे शरणं अय्यंगचा अर्थ म्हणजे मला दुसरंही कुठलंही शरणस्थान नाही, बुद्ध धम्म संघ हेच माझं शरणस्थान आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांच्या पुस्तकाच्या रूपानं ते विषय आलेले आहेत. आणि मग त्यांनी खऱ्या अर्थानं शरणगमन काय आहे, बुद्धाला शरण जाणे म्हणजे काय, धम्माला शरण जाणे म्हणजे काय, संघाला शरण जाणे म्हणजे काय. मी पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा संघाला, बुद्धाला, धम्माला, संघाला शरण का जातो. म्हणजे सुरुवातीला आपण बुद्धम म्हणतो, त्यानंतर द्वितीयांपी बुद्धम, त्यानंतर तृतीयांपी बुद्धम. तर हे सगळं आपण का म्हणतो याच्यापासून सगळं तपशीलवार त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये भंतेंनी एक प्रशिक्षणाची पद्धती तयार केलेली आहे. आणि त्या प्रशिक्षणातून आमच्यासारखे प्रचारक निर्माण करून बुद्ध धम्माचा खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार संरक्षितांनी या बौद्ध जगतामध्ये केलेला आहे. आणि त्या अर्थाने सुद्धा उर्गेन संरक्षित बाबासाहेबांचे खरे
अनुयायी ठरतात. त्यानंतर आपण थोडं बुद्धाकडे बघूया की बुद्धांनी आणि बाबासाहेब जे बुद्धांनी सांगितलं तीच परंपरा बाबासाहेबांनी आपल्याकडे दिलेली आहे, आपल्याला तोच वारसा दिलेला आहे. आणि जो बाबासाहेबांनी वारसा दिलेला आहे 1956ला तोच वारसा आपण संरक्षितांनी आपल्याकडे दिलेला आहे. तर बुद्धाने आपल्याला ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं. त्यानंतर त्यांनी पहिल्या 5 परिव्राजकाला जो उपदेश केला त्या उपदेशात काय म्हणतात बुद्ध, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणजे बहुजनाच्या सुखासाठी बहुजनाच्या हितासाठी तुम्ही चारिका करा, भ्रमण करा, प्रवास करा आणि हा दुःखमुक्तीचा मार्ग अनेकांपर्यंत पोहोचवा. आता आपण गेल्या 75 वर्षापासून या म्हणजे चळवळीमध्ये काम करतो, वेगवेगळ्या आंबेडकरी चळवळींमध्ये काम करतो, बौद्ध चळवळींमध्ये काम करतो, राजकीय चळवळींमध्ये काम करतो. बहुजन हा शब्द आला आणि म्हणून मग ते मध्यंतरी मायावतींजींनी सुद्धा सर्वजन सुखाय सर्वजन हिताय एकदा नारा दिलेला होता नागपूरच्या सभेमध्ये. एनिवे, पण ह्या बहुजन ह्या शब्दाचा अर्थ आम्ही काय घेतो आणि बुद्धाला काय अपेक्षित होता हे तरी आम्ही समजून घेतलं का. मी बऱ्याच लोकांना विचारलं की बहुजनचा अर्थ काय आहे, तर म्हणे हे जे सवर्ण आहे, वर्णव्यवस्था आहे त्यातली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे झाले सवर्ण लोक आणि शूद्र आणि अतिशूद्र हे झाले खालचे दर लोक आहेत, म्हणजे सवर्ण जे आहेत. आणि मग हे जे शूद्र आहेत, शूद्रामध्ये कोण आहे मग SC, ST, NT, OBC हे सगळे शूद्र आहात. आणि मग हे शूद्र म्हणजे 85% लोकसंख्येने आहे म्हणून हे झाले बहुजन. आणि जे काही मग छोटे 15% लोक उरलेले आहेत, जे ब्राह्मण आहेत, जे क्षत्रिय आहेत, जे वैश्य आहेत ते झाले सवर्ण लोक, म्हणजे ते 15% आले. बरोबर का नगराळे साहेब? बरोबर, ओके, मी कन्फर्म केलं कारण ते त्याचे चांगले अभ्यासक आहे. तर शूद्र म्हणजे बहुजन, म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र ज्याला अस्पृश्य म्हणतो ते झाले बहुजन. मग मी विचार केला की मग बुद्धाने सर्वप्रथम जो उपदेश केला त्या ठिकाणी बहुजन हिताय बहुजन सुखाय का म्हटलं बुद्धाने, हा प्रश्न निर्माण झाला. मग बुद्धाने का भेद केला सवर्ण आणि अवर्णामध्ये? बुद्ध तर असा कुठलाही भेद करत नाही. आणि मग बुद्ध जर असा कुठलाही भेद करू शकत नाही तर बुद्धाने बहुजन हिताय बहुजन सुखाय का म्हटलं असावं? म्हणजे बुद्धाने बहुजनांचं सुखासाठी बहुजनांच्या हितासाठी धम्मप्रचार करा, भ्रमण करा असं जेव्हा भिक्षूंना सांगतात तेव्हा बुद्धांना हे अपेक्षित आहे का की हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहे यांना सोडून बाकीच्यांचं कल्याण करा, असं काही बुद्धाला म्हणायचं आहे का? तर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं वाटतं की असं तर बुद्धाला अजिबात म्हणायचं नाही, कारण बुद्ध तर आपल्याला सर्व म्हणजे मानव जातीवरच नाही तर संपूर्ण प्राणीमात्रावर आपल्याला दया म्हणजे मैत्री करायला शिकवतात. तर बुद्ध असं कशी म्हणू शकतात की बहुजन हिताय बहुजन शिकाय? जेव्हा त्याच्या खोलात गेलो मी थोडसा, त्यात मला काही जे म्हणजे गवसलं किंवा जे मी जो इसेन्स पकडला तो असा आहे की बुद्धाला बहुजन म्हणजे संख्येने बहुजन असा अपेक्षित नव्हता अजिबात. तर जे अजूनही अज्ञानात आहेत, जे अजूनही तृष्णेत आहेत, जे अजूनही लोभ, द्वेष, मोहामध्ये या विषामध्ये अडकलेले लोक आहेत ते म्हणजे बहुजन. जे अज्ञानाच्या अंधारात आहेत, जे दुःखात असणारे सर्व लोक म्हणजे बहुजन. कारण फार कमी लोक असे आहेत की ज्यांना जे तृष्णेतून बाहेर पडलेले आहेत, जे लोभ देश मोहातून बाहेर पडलेले आहेत, असे अतिशय मोजके लोक आहेत. कारण बुद्धाने जो पहिल्यांदा जो परिव्राजकाला ज्या 5 परिव्राजकाला जो संदेश दिला बहुजन हिताय बहुजन सुखायचा, त्याच्यामधला पहिला जो व्यक्ती होता कौंडिन्य, हा स्वतःच ब्राह्मण होता आणि उरलेले जे 4 आहेत ते क्षत्रिय होते, त्याच्यात तर कोणीच बहुजन नव्हता. पण हे जे 5 परिव्राजक आहे हे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते वर्णव्यवस्थेनुसार. परंतु बुद्धाने त्यांना सांगितलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय चरत भिक्कवे चारिकम. याचा अर्थ असा आहे की जे अज्ञानात अडकलेले आहेत, जे लोभ द्वेष मोहामध्ये अडकलेले आहेत ते लोक म्हणजे बहुजन. आणि मग असे फार कमी लोक असतील या जगामध्ये की जे या लोभ द्वेष मोहातून बाहेर पडलेले आहेत, जे या तृष्णेतून बाहेर पडलेले आहेत, असे अतिशय कमी लोक या जगामध्ये असतील. म्हणून त्या लोकांसाठी नाही, पण जे लोक अजूनही अज्ञानात आहेत, जे लोक अजूनही लोभ द्वेष मोहामध्ये अडकलेले आहेत, अशा बहुजनांसाठी तुम्ही चारिका करा. अशा बहुजनांपर्यंत या दुःखमुक्तीचा मार्ग आपण पोहोचवला पाहिजे असं बाबासाहेबांनी
भगवान बुद्धांनी त्यांच्या परिव्राजकाला आणि भिक्षू संघाला सांगितलं. त्यानंतर ही जी लिनिएज आहे, हा जो वारसा आहे, हा बुद्धाचा वारसा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा दीक्षा दिली त्यावेळेला बाबासाहेबांनी आपल्याला एक वाक्य सांगितलेलं आहे. कोणतं? दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे आणि धम्मप्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानवसेवा आहे आणि दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे हे त्या बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलं. आणि याच्यावर सुद्धा नगराळे साहेबांनी आम्हाला वर्गामध्ये छान प्रश्न निर्माण केला त्यांनी आणि त्यांच्या चिंतनातून म्हणजे त्यांच्या प्रश्नामधून मला हे चिंतन थोडंसं करावंसं वाटलं. तर मी याच्याविषयी त्या दिवशी त्यांनी सहज चांगला प्रश्न विचारला आम्हाला की त्यावेळेला हा जो आपला समाज होता 1956ला म्हणजे स्वतः त्यांचे वडील त्यावेळेला दीक्षेला हजर होते आणि मग ते सांगत होते की माझ्या वडिलालाच काही माहीत नव्हतं, त्यांनी आम्हाला दीक्षाच दिली नाही घरी येताना, म्हणजे कोणाला त्रिशरण माहीत नव्हतं, कोणाला पंचशील माहीत नव्हतं, तरी मग दीक्षा कशी देणार होते हे लोक. आणि त्यावेळच्या 56च्या काळामध्ये कोणालाच बौद्ध धर्माचं नॉलेज नसताना, कोणालाच बौद्ध धर्माची माहिती नसताना सुद्धा बाबासाहेबांनी एवढं मोठं वाक्य कसं काय बोलले की दरेकाने दरेकाला दीक्षा द्या, कारण त्यालाच काही बौद्ध धर्माचं नॉलेज नाही पुढच्या लोकांना, तर ते कसे काही बाबासाहेब म्हणू शकले असे की दरेकाने दरेकाला दीक्षा द्या. तर हा एक मोठा कठीण असा प्रश्न आमच्या चर्चेत आला आणि मग मी थोडं काल परवा त्यावरती काही विचार करायचा प्रयत्न केला. तर त्यामध्ये काही गोष्टी अशा आपल्याला पाहता येईल की बाबासाहेबांना हे माहिती होतं की त्यांचा जो अनुयायी आहे, त्यांचे जे लाखो करोडो अनुयायी आहेत ते अनुयायी अशिक्षित आहेत, त्यांना बुद्ध धर्माविषयी ही भूमी शून्यवत आहे हे बाबासाहेबांनी त्याच व्याख्यानात म्हटलेलं आहे की भारताची भूमी ही बुद्ध धर्माच्या अनुषंगाने शून्यवत आहे, म्हणजे बुद्ध धर्म हा शून्यात आहे भारतात. आणि अशा शून्य अवस्थेत असल्यानंतरही बाबासाहेब दरेकाने दरेकाला दीक्षा द्या असं कसं काय म्हणू शकतात. तर बाबासाहेबांची भूमिका काय असावी तिथे, तर पहिली तर गोष्ट त्यामध्ये एक क्लिअर आहे की सगळ्या धर्मांमध्ये पुरोहितशाही होती आणि ती पुरोहितशाही बाबासाहेबाला धर्मात नको होती आणि म्हणून पुरोहित जर भिक्षूंनीच दीक्षा द्यायचं ठरवलं की असं जर बाबासाहेबांनी म्हटलंच नसतं की दरेकाने दरेकाला दीक्षा द्या, तर 56च्या काळापर्यंत बुद्ध धर्माची दीक्षा हे फक्त काशाय वस्त्र धारण करणारे भिक्षूच देत होते. त्याच्या आधी बाबासाहेबांनी दीक्षा देण्याच्या आधी जगात असं कुठलंही उदाहरण नाही की ज्यामध्ये एखाद्या संसारी जीवन जगणाऱ्या माणसांनी कोणाला धम्मदीक्षा दिली असेल, असं कधीही घडलेलं नाही. तर बाबासाहेबांनी ही परंपरा तर तोडलीच, परंतु नवनिर्माण केलं आहे आणि ती नवनिर्माण म्हणजे पुरोहितशाही जी आहे ते भिक्षूंच्या स्वरूपात का असेना ती पुरोहितशाही पुन्हा प्रस्थापित होऊ नये म्हणून ते पुरोहितशाहीच्या विरोधात बाबासाहेबांनी हे वाक्य बोललेले आहेत की दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे. दुसरं कारण असं दिसतं त्यावेळेला की बाबासाहेबांचे 1950 पासून जे काही भाषणं आणि काही लेखन जर वाचलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बाबासाहेबांना वारंवार असं वाटत होतं की हा जो भिक्षू संघ आहे, हे जे भिक्षू आहेत आणि हे जे साधारण जे उपासक आहेत, जे अनुयायी आहेत, त्यांची लोक आहेत संसारी जीवन जगणारे, या दोघांच्या वर्तनामध्ये बाबासाहेबांना फारसा फरक दिसत नव्हता. आणि फारसा फरक दिसत नसल्यामुळे बाबासाहेबांना वाटलं की हे जे कबाड कष्ट करणारी माझी जनता आहे, भोळी बाबळी जनता आहे, यांच्या वर्तनामध्ये आणि या भिक्षूंच्या वर्तनामध्ये जर काहीच फरक दिसत नाही तर मग धम्मदीक्षा देण्याचा अधिकार भिक्षूंनाच का, असा प्रश्न बाबासाहेबांना निर्माण झाला असावा आणि म्हणून बाबासाहेबांनी दरेकाने दरेकाला दीक्षा द्या अशा प्रकारचं त्यांनी त्यावेळेला वक्तव्य केलं असावं. दुसरी गोष्ट अजून पाहायला मिळते की बाबासाहेबांनी ही जी काही धम्मज्योत पेटवली, धम्मक्रांती घडवून आणली, ही धम्मक्रांती ती ज्वालामुखी पेटलेली होती, तो ज्वालामुखी थंड होता कामा नये, कारण त्यावेळेला भिक्षूंची संख्या अतिशय नगण्य होती आणि एवढ्या नगण्य भिक्षूच्या संख्येवर जर आपण अवलंबून राहिलो की दीक्षा फक्त भिक्षूंनीच दिली पाहिजे, जर असा जर आपण प्रघात ठेवला सुरू, तर हे इतके कमी भिक्षू कधीपर्यंत लोकांपर्यंत दीक्षा देतील ना कधीपर्यंत लोकांपर्यंत पोचतील, ही पण समस्या बाबासाहेबांसमोर असावी. आणि म्हणून हा जो ज्वालामुखी पेटलेला होता धम्मदीक्षेचा, तो ज्वालामुखी थंड होता कामा नये, यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी त्यावेळेला ते मत ठेवलेलं असावं. दुसरं, बाबासाहेबांना
अपेक्षित होतं की हा जो धम्म आहे, बुद्धाचा धम्म हा लोकशाहीवादी धम्म आहे. बुद्ध हा पहिला लोकशाही सांगणारा या जगातला पहिला महापुरुष आहे असं बाबासाहेब म्हणाले. तेव्हा बुद्धाचा धम्म हा लोकशाही मार्गाने नेला पाहिजे ही बाबासाहेबाची भूमिका होती. आता लोकशाहीकडे जर म्हणत असाल तर कुठल्याही एका व्यक्तीकडे किंवा एका वर्गाकडे कुठलाही पूर्ण अधिकार देता कामा नये, हे लोकशाहीचं मूळ तत्त्व आहे. आणि मग या लोकशाहीच्या माध्यमातून आपण जर जात असेल, ही लोकशाही जर बुद्धाची जिवंत ठेवायची असेल तर ही धम्मदीक्षा सर्वांसाठी आपण खुली केली पाहिजे. आणि म्हणून त्या अर्थाने सुद्धा दरेकाने दरेकाला दीक्षा द्या असं बाबासाहेबांनी त्यावेळेला म्हटलेलं आहे. आणि त्यापुढे जाऊन सर्वात महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेबांना लोकांना हे दाखवायचं होतं की माझा तुमच्यावर किती विश्वास आहे. ही अतिशय अफलातून गोष्ट आहे की बाबासाहेबाला हे माहिती होतं की माझा समाज हा अशिक्षित आहे. बाबासाहेब हे जाणत होते की ह्या समाजाला काहीच माहिती नाही. मी ज्याला म्हणतो आहे की तू घरी जाऊन दीक्षा दे बाकी लोकांना, तू तुझ्या गावात जाऊन तुझ्या गावातल्या 50 लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दे. बाबासाहेबांना हे माहिती होतं की त्याला स्वतःलाच त्रिशरण पंचशील येत नाही, तरी बाबासाहेबांनी त्याला ती दीक्षा देण्याचा अधिकार यासाठी दिला की बाबासाहेबांचा त्यांच्या लोकांवरती विश्वास होता. आणि ही विश्वासाची जी गोष्ट आहे हा जो वारसा आहे, हा वारसा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी बुद्धांकडून घेतला आणि बाबासाहेबांकडून उर्गेन संघरक्षितांनी घेतलेला आहे. उर्गेन संघरक्षितांनी सुद्धा हीच गोष्ट केलेली आहे. जशी बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांवर एवढा विश्वास दाखवला, बुद्धांनी सुद्धा बुद्धाच्या संघामध्ये त्यांच्या भिक्षूवरती पूर्ण विश्वास टाकलेला होता. बुद्धांनी असं कधी म्हटलेलं नाही की दीक्षा द्यायची असेल तर माझ्याकडेच घेऊन या कोणाला. भिक्षूंना अधिकार दिले होते की तुम्ही ज्या ज्या गावाला जात असाल तिथे तिथे जो व्यक्ती श्रमण व्हायची तयारी असेल, त्याचा गृहत्याग करण्याची तयारी असेल, त्याला तुम्ही दीक्षा दिली पाहिजे, हे बुद्धाने सांगितलं. हाच बुद्धाचा कन्सेप्ट बाबासाहेबांनी घेतला आणि बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की दरेकाने दरेकाला दीक्षा द्या. आणि ह्याच कन्सेप्ट भंते संरक्षितांनी घेतला की प्रत्येक संघ सदस्य सुद्धा दुसऱ्याला धम्मदीक्षा देऊ शकतो. जे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे काही धम्मचारी धम्ममित्र म्हणून कार्यरत आहेत ते धम्मचारी धम्ममित्र सुद्धा धम्मदीक्षा करतात. आमचे धम्मचारी सुद्धा अनेक धम्ममित्रांच्या दीक्षा करतात, तुमची बौद्ध होण्याची दीक्षा करतात. तर ही जी लिनिएज आहे, हा जो वारसा आहे बुद्धापासूनचा, की लोकांवर विश्वास टाकण्याचा, बुद्धांनी त्यांच्या भिक्षूंवरती विश्वास टाकला, बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांवर विश्वास टाकला जरी ते अशिक्षित असले तरी, आणि उर्गेन संरक्षितांनी सुद्धा त्यांच्या शिष्यांवरती पूर्ण विश्वास टाकला आणि सांगितलं का तुम्हाला जर योग्य वाटत असेल त्या व्यक्तीची दीक्षा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारची हे जी विश्वास दाखवण्याची जी काही लिनिएज आहे, जो काही वारसा आहे, हा बुद्धापासून बाबासाहेबांपर्यंत आलेला आहे आणि बाबासाहेबांकडून तो संरक्षितांनी घेतलेला आहे आणि तो या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये उतरलेला आहे. कारण आपण बघतो की साधं एखाद्या गोष्टीचा एखाद्या संस्थेचा अध्यक्षपदसुद्धा आपण सोडायला तयार नसतो, ते सुद्धा आपल्याकडेच आजीवन आपल्याकडेच राहावं असं वाटते. एखाद्या बौद्ध विहार कमिटीचा अध्यक्ष असेल तर त्याला पायउतार व्हायला किती वेदना होते त्या अध्यक्षाला जाऊन विचारा. आपल्या जे पक्षाचे जे काही चळवळीचे भांडणं आहेत, म्हणजे राजकीय चळवळी असेल, सामाजिक चळवळी असेल, धार्मिक चळवळी असेल, प्रत्येक चळवळीचे गट आहे. कारण काय, अध्यक्ष मी असावं, कारण सोडण्याची प्रवृत्तीच नाही. आणि तुमच्या समवेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांवर तुमचा विश्वास नाही, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते की हे काम मीच चांगल्या पद्धतीने करू शकतो, दुसरा व्यक्ती चांगलं काम हे करू शकत नाही, तुमच्या सहकाऱ्यांवर विश्वास नाही. परंतु ही बुद्धाचा वारसा आहे की तुमच्या सहकाऱ्यांवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हा बाबासाहेबांचा वारसा आहे की अशिक्षित लोकांना बाबासाहेबांनी दरेकाला दीक्षा दिली पाहिजे असं आव्हान बाबासाहेबांनी केलं. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांवर एवढा प्रचंड असा विश्वास दाखवला आणि उर्गेन संघरक्षितांनी सुद्धा त्यांच्या सर्व शिष्यांवरती तेवढाच विश्वास दाखवला जेवढा बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांवर दाखवला. आणि म्हणून त्या अर्थानं ही जी लिनिएज आहे बुद्ध बाबासाहेबांची, ती लिनिएज, तो वारसा संरक्षितांनी या संघामध्ये आणलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या अर्थानं उर्गेन संरक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी ठरतात.
आणि पुढे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की धम्मप्रचार करणे हीच खरी मानवसेवा होय आणि मग धम्मप्रचारासाठी संपूर्ण समर्पित झालो पाहिजे. असं बुद्धाचा संघसुद्धा धम्मप्रचारासाठी समर्पित होता. बाबासाहेबांनी सुद्धा धम्मप्रचार करणे हीच खरी मानवसेवा आहे हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे आणि तोच वारसा संरक्षितांनी सुद्धा या संघामध्ये आणलेला आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये, की प्रत्येकाने धम्मप्रचारासाठी पुढे आलं पाहिजे आणि धम्मप्रचार आणि प्रचाराची प्रशिक्षणाची यंत्रणा निर्माण केली पाहिजे आणि अशा प्रकारे धम्मप्रचार करण्यासाठी हा संघ त्यांनी तयार केलेला आहे. या संघाचा एकमेव उद्देश आहे की संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि संपूर्ण दुःखमुक्तीचा जो बुद्धाचा मार्ग आहे हा जगातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणे हा या संघाचा मुख्य उद्देश आहे आणि हेच बाबासाहेबांना अपेक्षित होतं आणि म्हणून बाबासाहेबांचे खरे अनुयायी उर्गेन संरक्षित म्हणून शोभतात. आपण पुढे जाऊन जर विचार केला की मग या अनुयायी म्हणजे काय, तर अनुयायी म्हणजे जो अनुकरण करतो, जो त्याचा आदर्श स्वीकारतो. एखाद्या महापुरुषाचा अनुयायी होणं म्हणजे त्या महापुरुषाचा आदर्श स्वीकारणे, त्या महापुरुषाची विचारसरणी स्वीकारणे. नुसतं स्वीकारून चालत नाही तर ती त्याच्या स्वतःच्या आचरणात आणणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग ही आचरणाच्या पद्धती या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये खऱ्या अर्थाने भंते संरक्षितांनी तयार केलेल्या आहेत की केवळ बौद्ध धर्म बौद्धिकरित्या समजून चालत नाही तर तो आचरणात आणला पाहिजे आणि आचरणासाठी एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. जो कल्याण मित्रतेचा धागा आहे तो कल्याण मित्रतेच्या प्रकाशामध्ये आपण आपलं आचरण केलं पाहिजे. अशा प्रकारे उर्गेन संरक्षित यांनी या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये एक प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं याच्या माध्यमातून धम्मप्रचार आणि प्रचाराचं काम अव्याहतपणे सुरू आहे. मग हा अनुयायी जो आहे हा अनुयायी काय करतो, तो विचार जिवंत ठेवतो, त्या आदर्शाचे विचार जिवंत ठेवतो. आणि आपणही बघितलं असेल की उर्गेन संरक्षित म्हणतात की बाबासाहेबांनी स्वतःच म्हटलेलं आहे की केवळ चांगला बौद्ध होणं पुरेसं नाही. बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे केवळ चांगला बौद्ध होणं पुरेसं नाही तर मला खराखुरा बौद्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ चांगला बौद्ध होऊन चालणार नाही तर आपल्याला खरा बौद्ध व्हावं लागेल. उर्गेन संरक्षितांनी हेच म्हटलेलं आहे की चांगला बौद्ध तर अनेक लोक होतात परंतु आपल्याला खरं बौद्ध व्हायचं आहे. आहेत ना आपल्यापैकी अनेक लोक चांगले बौद्ध आहेत. आता चांगला बौद्ध आणि खरा बौद्ध याच्यामध्ये काय फरक आहे, तर चांगला बौद्ध म्हणजे जो स्वतःचं बुद्धाच्या धम्मानुसार जो स्वतःचं आचरण करतो तो म्हणजे चांगला बौद्ध. जो बुद्धाच्या धम्मानुसार पंचशीलनुसार दशशिलाचं दीक्षा घेतली असेल त्यांनी दशशिलानुसार किंवा ज्या 237 विनयाची दीक्षा घेतली असेल भिक्षुनी तर त्यांच्या 237 विनयाचं पालन करत असेल म्हणजे बुद्धाच्या धम्मानुसार आचरण करणारा व्यक्ती म्हणजे चांगला बौद्ध. परंतु स्वतः आचरण करणे आणि बुद्धाच्या धम्मानुसार आचरण करून तो बुद्धाचा धम्माचा प्रचार करणे म्हणजे खरा बौद्ध. म्हणजे हा एक फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला खरा बौद्ध बनायचं आहे की चांगला बौद्ध बनायचं आहे. चांगले बौद्ध जर तुम्ही बनू शकता, तुम्ही स्वतःचं आचरण करून तुम्ही चांगले बौद्ध बनाल परंतु केवळ तुमच्यापुरता तो मर्यादित राहील आणि म्हणून तुम्हाला जर खऱ्या अर्थाने खरा बौद्ध बनायचं असेल तर जो धम्म तुम्ही आचरणात आणता, जो धम्म तुम्हाला समजलेला आहे तो धम्म स्वतःच्या आचरणात आणून तो इतरांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. तेव्हा त्या पोहोचवण्यासाठी तुम्ही समर्पित असले पाहिजे तर तो म्हणजे खऱ्या अर्थाने खरा बौद्ध असं आपण समजूया. आणि मग अशा प्रकारे जेव्हा बाबासाहेब म्हणतात की खऱ्या अर्थानं आपण धम्मप्रचार आणि प्रचारासाठी आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. बाबासाहेबांनी संपूर्ण हयात त्यांनी आपल्या उत्कर्षासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घालवलेली आहे. तर आपण आपल्या स्वतःला काही प्रश्न विचारू शकतो की खऱ्या अर्थाने धम्मप्रचार आणि प्रचाराचं काम मग कुणी केलेलं आहे. म्हणजे 1956 पासून बाबासाहेब म्हणतात की धम्मप्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानवसेवा आहे आणि दरेकाला दीक्षा दिली पाहिजे, आपण धम्मप्रचार केला पाहिजे. तर आता आपण एक प्रश्न स्वतःला विचारू शकता, गटचर्चेमध्ये आपण चर्चा करा की खऱ्या अर्थानं मग धम्मप्रचार आणि प्रचाराचं काम कोणी केलं आहे, आपण केलं आहे का, आपल्याला प्रश्न विचारा. आणि दुसरा प्रश्न विचारा की संरक्षितांनी हे काम केलं आहे का आणि मग त्याचं उत्तर बघा.
का येते? जर आपण केलं असेल तर आपण धम्मप्रचाराचं काम कुठे कुठेपर्यंत पोहोचवलं असा प्रश्न विचारा. आणि दुसरा प्रश्न विचारा की संघरक्षितांनी धम्मप्रचाराचं काम कुठपर्यंत पोहोचवलं. आज संघरक्षितांनी जवळपास जगाच्या 55 ते 56 देशामध्ये हा बुद्धाचा धम्म पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अतिशय पाश्चात्य देशांमध्ये, अनेक देशांमध्ये जिथं बुद्ध धर्माचा काहीही लवलेश नव्हता त्या ठिकाणी बुद्ध धर्म रुजवण्याचं काम संघरक्षितांनी केलेलं आहे. त्यानंतर दुसरे उपप्रश्न तुम्हाला विचारू शकता तुम्ही गटचर्चेमध्ये की बाबासाहेबांनी संपूर्ण जी हयात घालवली त्यांची, बाबासाहेबांनी कोणासाठी स्वतःचं जीवनाचं समर्पण केलेलं आहे, कुणासाठी बाबासाहेब समर्पित झालेले होते, कुणासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य वेचलं होतं, तर त्याचं उत्तर आपल्याला येईल की आपल्यासाठी बाबासाहेबांनी काम केलं आहे का. आणि दुसरा प्रश्न विचारा की संघरक्षितांसाठी बाबासाहेबांनी काही काम केलं का. याची उत्तरं आपल्याला गटचर्चेमधून आपण चर्चा करू शकता. आणि त्यानंतर पुन्हा 2 प्रश्न विचारा की मग खऱ्या अर्थानं जर संघरक्षितांसाठी बाबासाहेबांनी जर कुठलंच काम केलं नाही, बाबासाहेबांनी जे काही काम केलं असेल ते तर तुमच्या आमच्यासाठी केलं असेल, तर मग आम्ही किती प्रकारे धम्मप्रचाराने प्रचार करण्यासाठी पुढे येत आहोत आणि आम्ही किती धम्मप्रचार करण्यासाठी आपली शक्ती लावत आहोत हे आपण स्वतःला इथे विचारलं पाहिजे. आणि मग आपण पुढे प्रश्न विचारला पाहिजे की मग बाबासाहेबाचा खरा अनुयायी कोण, मी की संघरक्षित, असा पण आपण प्रश्न तिथे विचारू शकतो. आणि खऱ्या अर्थानं मग बाबासाहेबांनी आपल्याला ह्या सगळ्या उपप्रश्नांमधून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना जर कोणी फॉलो केलं असेल, खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचं जर विचाराचं अनुकरण जर कोणी केलं असेल तर तो संघरक्षितांनी केलेला आपल्याला अभ्यासाअंती दिसून येते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे खरे अनुयायी म्हणून संघरक्षित आपल्याला पाहायला मिळते. बाबासाहेबांचा विचार करताना आपण कशाचा विचार करतो. आपण बाबासाहेबांच्या नावाची विद्यापीठं किती आहेत, बाबासाहेबांच्या नावाची कॉलेजेस किती आहे, बाबासाहेबांच्या नावाच्या बँका किती आहे, बाबासाहेबांचे पुतळे किती आहेत, बाबासाहेबांचे स्मारकं किती आहेत, बाबासाहेबांच्या किती लोकांच्या घरी बाबासाहेबांचे फोटो आहेत, यामध्ये आपण बाबासाहेब शोधतो. पण खरंच बाबासाहेब आपल्याला या विद्यापीठांच्या नावांमध्ये, कॉलेजेसच्या नावांमध्ये, पुतळ्यांमध्ये, स्मारकांमध्ये किंवा बाबासाहेबांच्या फोटोंमध्ये बाबासाहेबांचा विचार सापडेल का, हा पण आपण प्रतिप्रश्न आपल्याला विचारला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर मग बाबासाहेबांचे जर विचार आपल्याला खरंच घ्यायचे असेल, कदाचित या वाक्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतं, पण बाबासाहेब स्वतः म्हणतात की विचार हे रोपट्यासारखे असतात आणि त्याला जर रोज पाणी घातलं तर आणि त्याची मशागत केली तर खऱ्या अर्थानं ते रोपटं मोठं होतं, त्या रोपट्याचं वृक्ष तयार होतं. मग बाबासाहेबांची विचार जर इतके चांगले असेल तर त्याला पाणी घालण्याचं काम आम्ही करतो आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे की. आणि पाणी घालत असेल तर कोणत्या प्रकारचं पाणी घालत आहोत आपण, आणि मग पाणी जर घालत असेल तर बाबासाहेबांचा विचार हा किती लोकांपर्यंत आपण पोहोचवत आहोत, बाबासाहेबांनी सांगितल्या पद्धतीनं मी माझं स्वतःच्या जीवनात आचरण करतोय का, असे प्रतिप्रश्न जर आपण स्वतःला विचारले तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार आपण जिवंत ठेवू शकतो. आणि जो महापुरुषाचा विचार जिवंत ठेवत असेल, त्या महापुरुषाच्या विचारासाठी स्वतःचं जीवन समर्पित करत असेल तर तो खऱ्या अर्थाने त्या महापुरुषाचा अनुयायी ठरतो. आणि या अर्थाने सुद्धा बाबासाहेबांचा विचार संघरक्षितांनी स्वतःच्या मनात रुजवला आणि त्या विचारासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्या अर्थाने बाबासाहेबांचे उर्गेन संघरक्षित खरे अनुयायी ठरतात. आणि पुढे आपण हे सुद्धा संघरक्षितांनी अतिशय सुंदर चिंतन ठेवलेलं आहे आणि मला ते फारच मी त्याचा म्हणजे फार चांगला आवडते मला ते चिंतन की संघरक्षित म्हणतात की कोणत्याही महापुरुषाचा मृत्यू हा 2 वेळा होतो. 2 वेळा कोण्या अर्थानं, एक शारीरिक मृत्यू आहे, जो शरीर आहे, या शरीराने प्रत्येकजण मृत्यू पावणार आहे, पण हा मृत्यू अटळ आहे, हा कोणीही टाळू शकत नाही. परंतु दुसरा जो वैचारिक मृत्यू आहे, कोणत्याही महापुरुषाचा जेव्हा विचार संपतो, त्या विचारावर जगणारी माणसं संपतात, त्या विचारावर जगणारे अनुयायी संपतात, त्या विचारावर चालणारे माणसं समाजामध्ये नसतात, तेव्हा त्या महापुरुषाचा विचारसुद्धा संपतो. आणि जेव्हा एखाद्या महापुरुषाचा
महापुरुषाचा विचार कितीही चांगला राहू द्या, त्याचे जर फॉलोअर्स नसतील, त्याचे अनुयायी नसतील, तर त्या महापुरुषाचा दुसऱ्यांदा मृत्यू होतो असं बाबासाहेब म्हणतात. आता ही असं उर्गेन संरक्षित म्हणतात. आता हे उर्गेन संरक्षितांचं चिंतन बघा, किती सुंदर चिंतन त्यांनी केलेलं आहे आणि किती चांगली शिकवण आपल्या पुढे ठेवलेली आहे की खऱ्या अर्थानं महापुरुषांचा विचार जर जिवंत ठेवायचा असेल तर त्या महापुरुषाचे विचाराचे अनुयायी, त्या महापुरुषाच्या विचारावर चालणारी लोक त्या समाजव्यवस्थेमध्ये असली पाहिजे. आणि मग 1956ला जेव्हा बाबासाहेब आपल्यामधून निघून गेलेत तेव्हा जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीतून आपल्यावरची जे काही संकट ओढवलं होतं त्या संकटातून पुढे काढण्यासाठी उर्गेन संरक्षितांनी खऱ्या अर्थाने बौद्ध जगतामध्ये आणि विशेषतः भारतीय बौद्धांना खऱ्या अर्थानं त्यांनी मदत केलेली आहे. बुद्धाची शिकवण बाबासाहेबांनी उचलली आणि संरक्षितांनी ती खऱ्या अर्थानं कार्यरत आणली. कारण बाबासाहेबांना त्यावरती काम करण्यासाठी पुरेसे दिवस मिळाले नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची जी काही शिकवण आहे, बाबासाहेबांनी जी बुद्धापासून जी शिकवण घेतलेली आहे आणि जी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे, पण बाबासाहेबांना ती शिकवण त्यांच्या अनुयायांपर्यंत अधिक परिणामकारक पोहोचवण्यासाठी पुरेसा वेळ भेटला नाही आणि ते उर्वरित कार्य उर्गेन संरक्षितांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्या अर्थाने सुद्धा बाबासाहेब हे उर्गेन संरक्षितांचे खरे अनुयायी ठरतात. आणि मग ही जी काही त्रिरत्न बौद्ध महासंघ जी काही धम्म चळवळ निर्माण झाली, ह्या चळवळीचं खरे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आता मला हे सांगायला आवडेल की बरेच लोक आम्हाला प्रश्न विचारतात की भारतीय बौद्ध महासभा असताना सुद्धा त्रिरत्न बौद्ध महासंघाची आवश्यकता काय होती. तर बाबासाहेबांनी 1950चा जो आर्टिकल लिहिलेला आहे महाबोधी सोसायटीच्या मासिकामध्ये, त्या आर्टिकलमध्ये बाबासाहेबांनी 3 गोष्टी नमूद केलेल्या होत्या. त्या आपल्याला माहिती आहे की बुद्ध धर्माचं जे काही त्रिपिटक आहे त्या त्रिपिटकातून जो काही इसेन्स आहे त्या त्रिपिटकाचा, बुद्ध धर्माचा एक साररूपी असा ग्रंथ असला पाहिजे, जो ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म या स्वरूपात आलेला आहे आणि तो बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेला आहे. ते त्यांची पहिली इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे. पण ते दुसरं गोष्ट तिथे सांगतात की बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जागतिक संघाची निर्मिती करणं गरजेचं आहे. एक जागतिक संघटन निर्माण झालं पाहिजे, एक जागतिक चळवळ निर्माण झाली पाहिजे की जी खऱ्या अर्थाने संपूर्ण जगामध्ये एकसूत्रीपणे बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल अशा प्रकारचं स्वप्न बाबासाहेबांनी त्या 1950च्या लेखामध्ये उतरवलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट सांगतात ते की बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी नव्या प्रकारचा धम्मप्रचारक निर्माण करणं गरजेचं आहे. नव्या प्रकारचा धम्मप्रचारक असणं अतिशय गरजेचं आहे, काळानुरूप असं बाबासाहेब सांगतात. परंतु बाबासाहेबांना पुरेसे दिवस न मिळाल्यामुळं बाबासाहेब ते उर्वरित 2 काम मात्र करू शकले नाही. ना ते जागतिक संघाची निर्मिती करू शकले आणि नाही नवीन प्रकारचा धम्मप्रचारक ते प्रशिक्षणाची पद्धती ते उभी करू शकले, कारण त्यांना पुरेसे दिवस मिळाले नव्हते. जर बाबासाहेबांना पुरेसे दिवस मिळाले असते तर कदाचित अशा प्रकारचा जागतिक संघ स्वतः बाबासाहेबांनी निर्माण केला असता. मग प्रश्न निर्माण होतो की भारतीय बौद्ध महासभा असताना त्रिरत्न बौद्ध महासंघाची गरज काय. तर गरज हीच आहे, भारतीय बौद्ध महासभा अजूनही केवळ म्हणजे सीमेच्या आतमध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य करीत आहे. परंतु जागतिक संघ असल्यामुळं उर्गेन संरक्षितांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची ही यंत्रणा उभी केलेली आहे. बाबासाहेबांनी धम्माचा दरवाजा उघडून दिला आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला आणि त्या दरवाजातून बुद्ध धर्माच्या घरामध्ये नेण्याचं काम आपल्याला उर्गेन संरक्षितांनी केलेला आहे. गैर भिक्षूचा संघ निर्माण केलेला आहे उर्गेन संरक्षितांनी. जगाच्या इतिहासाकडे जर नजर टाकली तुम्ही तर अनेक राष्ट्रांमध्ये अनेक भिक्षू संघ आहेत. भारतामध्ये अनेक भिक्षू संघ आहे. प्रत्येक जगामध्ये वेगवेगळे भिक्षू संघ आहेत. जे काही बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या यंत्रणा आहेत त्या केवळ भिक्षू संघाच्या माध्यमातून आहेत. परंतु जगाच्या पाठीवर उर्गेन संरक्षितांनी गैरभिक्षूंचा संघ निर्माण करून खऱ्या अर्थानं धम्मक्रांती या संपूर्ण जगामध्ये घडवून आणलेली आहे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल की
ही जी लिनिएज आहे, वारसा आहे बुद्धाचा, बाबासाहेबांचा आणि उर्गेन संरक्षितांनी जो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, हा खऱ्या अर्थाने जी चळवळ उभी केली आहे उर्गेन संरक्षितांनी, ही चळवळ खऱ्या अर्थाने बाबासाहेबाच्या स्वप्नातली चळवळ आहे. ही बाबासाहेब खऱ्या अर्थाने या चळवळीचे शिल्पकार बाबासाहेब असते. कदाचित बाबासाहेबांनी जर 1950च्या आर्टिकलमध्ये जर या 3 गोष्टी नमूद केल्या नसत्या तर कदाचित हे चिंतन उर्गेन संरक्षितांच्या डोक्यात आलं असतं नसतं आलं हे आपण सांगू शकत नाही. पण ज्यांनी हा संघ निर्माण केला उर्गेन संरक्षित, ते म्हणतात की हा लेख वाचून मी अतिशय प्रभावित झालो आणि त्या लेखाच्या याच्यावरून मला हे कळलं की मी बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रचारासाठी समर्पित झालो पाहिजे. आणि मग याच बाबासाहेबांची 2 जी स्वप्न होती ती बाबासाहेबांची स्वप्न उर्गेन संरक्षितांनी पूर्ण केली. आपल्याला एक गोष्ट आठवते, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि त्या सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर अगदी 7व्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला. आपण हा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये आपण वाचलेलं असेल, अनेकदा ते प्रवचनांमधून ऐकलेलं असेल. आत्ताच गृहत्यागावर आपली अनेक प्रवचन झालेली आहेत. तर सिद्धार्थ गौतमाचा आईचा जो मृत्यू आहे म्हणजे महामायेचा 7व्या दिवशी मृत्यू झाला आणि त्यानंतर महाप्रजापती गौतमीनी सिद्धार्थाचं संगोपन केलं आणि त्याला लहानाचा मोठा केला. बाबासाहेबांनी सुद्धा 14 ऑक्टोबर 1956ला आपल्याला धम्मदीक्षा दिली आणि बाबासाहेब तिथे म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे. म्हणजे तिथेही बाबासाहेब म्हणतात की आज माझा नवा जन्म होत आहे. आणि खऱ्या अर्थानं 14 ऑक्टोबर 1956ला आपला नवा जन्म झालेला आहे. आपण एका शोषित व्यवस्थेमधून आपण 14 ऑक्टोबरला मुक्त झालेलो आहोत आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपण नवीन बालक होतो. 14 ऑक्टोबरला आपलासुद्धा एक नवीन जन्म झालेला आहे 14 ऑक्टोबर 1956ला. परंतु ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाची आई महामाया हिचा 7व्या दिवशी निधन झालं, तसंच बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध म्हणून जन्माला घातलं आणि बाबासाहेबांचं सुद्धा 7व्या आठवड्यात निधन झालं, महापरिनिर्वाण झालं. आता त्या अर्थानं जसे सिद्धार्थ गौतम 7व्या दिवशी आईला पोरके झाले, ते अनाथ झाले, ते पोरके झाले, त्यांचं संगोपन नंतर महाप्रजापती गौतमींनी केलं, तसंच बौद्ध म्हणून आपला 14 ऑक्टोबर 1956ला आपला जन्म झाला. परंतु 7व्या आठवड्यात बाबासाहेब आपल्यामधून गेल्यामुळं आपण सुद्धा बौद्ध म्हणून पोरके झालो. आणि मग अशाच जेव्हा आपण बौद्ध म्हणून पोरके झालो, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध म्हणून जन्माला घातलं, ते बाबासाहेब आपल्यामध्ये 6 डिसेंबर 1956ला आपल्यामधून निघून गेल्यानंतर आपण पोरके झालो बौद्ध म्हणून. आणि त्या क्षणी म्हणजे 1956ला म्हणजे 6 डिसेंबर 1956ला उर्गेन संरक्षित नागपूर त्या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं कस्तुरचंद पारकर म्हणतात की बाबासाहेब अजूनही मृत्यू पावलेले नाहीत, तर ते तुमच्या मनामध्ये विराजमान आहे, ते त्यांच्या विचाराच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे आपल्याला त्यांनी संजीवनी दिली. आणि खऱ्या अर्थानं हे काही जो बौद्ध म्हणून आपण नव्याने जन्माला आलो, तर बौद्ध म्हणून आपली जबाबदारी काय, आपण बौद्ध म्हणून आपण काय केलं पाहिजे, बौद्ध म्हणून आपली कर्तव्य काय, हे उर्गेन संरक्षितांनी आपल्याला शिकवलं. आणि खऱ्या अर्थानं जसं मग अशी मी सांगितलं की बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय, शरणगमन म्हणजे काय, शरण जाणे म्हणजे काय, बुद्धम शरणं गच्छामी म्हणजे काय, तर ह्या सगळ्या गोष्टी उर्गेन संरक्षितांनी अतिशय तपशीलवारपणे आपल्याला शिकवलेल्या आहे. अतिशय गहन चिंतनातून त्यांनी आपल्याला समोर आणलेल्या आहेत. जवळपास 27 व्हॉल्यूम, अगदी मोठे 27 व्हॉल्यूम या ग्रंथ मोठी ग्रंथ आहे. म्हणजे एक ग्रंथ जवळपास एवढ्या जाडीचा आहे, म्हणजे 1000 ते 1200 पानाच्या एक ग्रंथ. अशा प्रकारे 27 ग्रंथ उर्गेन संरक्षितांचे प्रकाशित झालेले आहे. या बुद्ध धर्माच्या संबंधाने त्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे, त्यांनी जे लिखाण केलेलं आहे, आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जरी 1956ला पोरके झालो असलो तरी उर्गेन संरक्षिताच्या स्वरूपामध्ये महाप्रजापती गौतमीचा आपल्याला भेटली आणि उर्गेन संरक्षितांनी आपलं पुढचं संगोपन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून आपलं संगोपन उर्गेन संरक्षितांनी केलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारे आपण या
चळवळीकडे पाठ दाखवू नये, या बुद्धाच्या धम्माकडे पाठ दाखवू नये, या बाबासाहेबांनी जी काही धम्मक्रांती घडवून आणली त्या धम्मक्रांतीकडे आपण पाठ दाखवता कामा नये. आपण यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की दर रविवारला आमचा इथे वर्ग असतो, आमचे मित्रवर्ग असतात, आमचे सहाय्यक वर्ग असतात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आम्ही 7, 8, 10 लोक बसतो आणि त्याच्यावर धम्माची चर्चा करतो. धम्माचा प्रत्येक गोष्ट त्याचा एक एक धागा उलगडून पाहतो आणि खऱ्या अर्थानं बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान, खऱ्या अर्थाने बुद्ध समजून घेण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. आपणही तो करावा. जर पाठ फिरवली तर काय परिणाम होऊ शकतो याची थोडक्यात मी 2 मिनिटाची गोष्ट सांगतो आहे आणि आजचं इथलं मी हे जे काही माझं प्रवचन आहे ते थांबवणार आहे. तर म्हणजे बुद्ध काळातली गोष्ट आहे. बुद्ध रस्त्याने जात होते आणि बुद्धाच्या मागे त्यांचा भिक्षू संघसुद्धा जात होता आणि बाजूलाच एक डुकरी लोळत होता आणि ते डुकरीने लोळत असताना बुद्धाने पाहिलं आणि बुद्ध हसले त्या डुकरीनीकडे पाहून आणि बुद्ध पुन्हा चालायला लागले. बाकीचे भिक्षू कुजबूज करायला लागले की म्हणजे बुद्ध हसले. बाकीचे भिक्षू म्हणे असं होत नाही, बुद्ध कधी हसत नाही, बुद्ध असे स्मित करत नाही. हे भिक्षू म्हणे मी डोळ्याने पाहिलं बाबा. तर दुसरा भिक्षू म्हणे असं होऊच शकत नाही. त्यांचे वाद सुरू झाले त्या भिक्षू संघात. काही भिक्षू नाही तो बुद्ध असे करू शकत नाही. काही लोक म्हणे नाही आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलं का बुद्ध हसले. बुद्ध गेलेत, त्यांनी जे काही भिक्षाटन केलं वापस आले. एका त्या जिथे कुठे राहत असतील त्या विहारामध्ये वापस आले. बुद्ध आणि त्या सगळ्यांनी भोजन केलं आहे. त्यानंतर याचा वाद सुरू होता. मग हे लोक म्हणाले आपण वाद कशाला करतो, बुद्ध इथेच आहे, आपण बुद्धाला जाऊन भेटूया आणि बुद्धालाच विचारू खरं काय आणि खोटं काय. तर म्हणे ठीक आहे. सगळे तयार झाले आणि मग सगळे बुद्धाकडे गेले आणि बुद्धाला म्हणाले की हे बुद्धा जे काही ते म्हणत असतील त्यावेळेला की तुम्ही रस्त्याने जाताना डुकरीनीकडे पाहून हसलेत का. तर बुद्ध थोडे शांत झाले आणि बुद्ध म्हणतात होय हे खरं आहे. मग ते भिक्षूला अचंब झालं. आणि भिक्षू अगदी जे विरोधात होते की जे बुद्ध असू शकत नाही असे जे म्हणाले ते म्हणे असं कसं होऊ शकते, ते गोंधळले. मग त्यांनी लागलीच दुसरा प्रश्न विचारला बुद्धाला की बुद्ध म्हणे तुम्ही याच्या आधी पण अनेक डुकरांना लोळताना पाहिलेलं आहे, परंतु याच्या आधी तुम्ही कधीच हसलेले नाही, मग याच वेळेला का हसले. बुद्ध पुन्हा हसले आणि म्हणाले त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा म्हणे या गावामध्ये भिक्षाटनाला येत होतो त्यावेळेला एक कोंबडी होती म्हणे आणि जेव्हा मी तिथे प्रवचन द्यायचो तेव्हा ती कोंबडी माझं प्रवचन ऐकायची म्हणे. आता तुम्ही ते जातक कथा आहे त्याला वेगळ्या प्रश्न नका की कोंबडी कशी ऐकन वगैरे. जातक कथेतून संदेश काय तो बघा फक्त. पण ते कोंबडी माझं प्रवचन ऐकत होती आणि जेव्हाही मी त्या गावात जायचो ती प्रवचन ऐकायची. पण मग ती कोंबडी आहे शेवटी, तिला कोणीतरी कापलं, तिचा जीव गेला. पण त्या कोंबडीने जो पुढचा जो काही जन्म धारण केला तो म्हणे राजकन्येच्या घरी जन्माला आली, म्हणजे राजाच्या पोटी जन्माला आली. आणि मग ते म्हणजे राजकन्या झाली. राजकन्या झाल्यानंतर तिचं बिलकुल सगळ्या सोयी सवलती होत्या. पण मी त्या गावात पुन्हा जायचोच म्हणे धम्मप्रचार करायला, लोकांना धम्म सांगायला. तेव्हा ती काही म्हणे धम्म ऐकायला येत नव्हती, कारण आता ती राजकन्या झाली, तिच्याकडे सगळ्याच सुबत्ता होत्या. त्याच्यामुळे ती काही कधी धम्म ऐकायला येत नव्हती. तिने माझ्या धम्मप्रवचनाकडे पाठ फिरवली. आत्ता जेव्हा मी पाहत होतो म्हणे तर तिला आजार झाला आणि आजारात ती मृत्युमुखी पडली आणि मृत्यू झाल्यानंतर तिचा आता जो तिसरा जन्म झाला तो त्या डुकरिणीमध्ये झाला आणि ती आता लोळत दिसली आणि म्हणून मला हसायला आलं. सांगायचं तात्पर्य काय, जो धम्माकडे अशा प्रकारे पाठ फिरवतो त्याची अशा प्रकारे अधोगती होते. हे मी सांगत नाही, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. जातक कथेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या जातक कथा आलेल्या आहे. म्हणून माझी विनंती आहे की धम्माकडे कोणीही पाठ फिरवू नये. धम्माचं काम हे करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून दिलं पाहिजे आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून आपण हे धम्मप्रचार आणि प्रचाराचं काम अव्याहतपणे गेल्या अनेक वर्षापासून या संपूर्ण जगामध्ये करत आहोत. हे बाबासाहेबांचं जे मिशन आहे धम्मप्रचाराचं, बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे संपूर्ण जग हे धम्मराज्य बनवायचं आहे. आम्ही बसलो की भारताला प्रबुद्ध बनवायचं. बाबासाहेब ग्रंथामध्ये लिहितात की हे जग धम्मराज्य बनवायचं आहे. बाबासाहेब जगाला धम्मराज्य बनवायचा विचार करतायत. आम्ही म्हणतो की भारत प्रबुद्ध भारत बाबासाहेबांनी 1950लाच करून टाकलं आहे राज्यघटनेच्या, आता काही आम्हाला करायचं काम नाही. पण बाबासाहेब
बाबासाहेब म्हणतात की या जगाला धम्मराज्य बनवायचं आहे, तर ते धम्मराज्य अस्तित्वात आणण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्याला एकात एक हात घालून आपल्याला हा धम्मप्रचाराचा, बाबासाहेबांची जी काही चळवळ आहे, बाबासाहेबांची काही धम्मक्रांती आहे, ती धम्मक्रांती आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि यासाठी आपणही अशा प्रकारचा अनुयायी, बाबासाहेबांचा खरा अनुयायी होण्यासाठी पुढे यावं. जसे उर्गेन संरक्षित बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहेत, तशाच प्रकारे आपण सुद्धा अशा प्रकारचा खरा अनुयायी बनून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रचारासाठी स्वतःला समर्पित करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच मी थांबतो. धन्यवाद.